पप्पा मला एक सांगा, आपल्याला तुम्हाला लालपरीच बरी आहे ना एसटी? हे नको नाही वाटत, चांगलं वाटत बरं गाडी काय लालपरी. मित्रांनो लिटरली आत्ता वाजलेत 5 आणि आपण सकाळी सकाळी आत्ता निघालेलो आहे एका रोड ट्रिपवर. पुढे जाऊन सांगतो तुम्हाला कुठे चाललोय, काय चाललोय, काय अजेंडा आहे, काय प्लॅन आहे सगळं. आपण 4 वाजता निघत होतं पण आता 5 वाजलेत. 5:50 जवळ 5:15 झालेले, कारण की गाडीत सामान लोड करणं वगैरे वगैरे तुम्हाला आता पुढे गेलं सांगतो काय काय केलं आपण. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो आपण चाललोय गावाला आई आणि पप्पांना घेऊन. पण आपण 1-2 प्लेसेस आहेत ते आपण एक्सप्लोर करून पुढे जाणार आहे, कारण की तिकडे जायचंच होतं. आणि त्या एका प्लेसला जाण्यासाठीच आम्ही अट्टहास केला होता ओमकारनी आणि मी. आणि मग तिकडे चाललोच आहे, तर म्हटलं मग आई पप्पांना पण घेऊन जाऊ आणि त्यांना पण तिकडे सोडून येऊ. तर असं सगळं घडलं. जाऊयात पुढे. जवळपास आत्ता 6:30 वाजलेत आणि आपल्याला एका लोकेशनला पोचायला अजून 2 तास 48 मिनटं दाखवतो. हां, तर लेट्स सी कसं काय होतं. पण त्याआधी आपल्याला नाश्ता करायचा आहे. म्हटलं काय माहिती सकाळ सकाळ एवढी खान वॉशरूमला येते ना, वॉशरूमला पण जायचं आहे, इम्पॉर्टंट काम. ह्याला पाऊस येतो एवढा वैताग आणलाय ना लिटरली. म्हणजे दिवाळीत पण पाऊस पडला आणि लक्ष्मीपूजनपासून पाऊस चालू झाला, तर तेव्हा पण पाऊस पडला थोडा थोडा थोडा. पण कालपासून जो एवढा पाऊस पडतोय भाऊबीजेच्या दिवशी, बापरे, तो सगळीकडे पडतोय लिटरली. म्हणजे ओव्हरनाईट तो पाऊस पडत होता आणि अजून सुद्धा पडतोय पाऊस. आईच्या गावात म्हणजे पावसाला संपायचा आहे का नाही तेच कळणार. आपण चाललोय कुठं माहिती आहे, कात्रजच्या इकडून. कात्रज इकडून गेल्यानंतर कैलास भेववरती थांबायची एक शास्त्र असतं, तर आपण तिथे थांबलोय नाश्ता करायला झाला की मग निघायचं पुढे. कैलास भेवचा चहा आणि पोहे सुपं, बाकीचं काही त्यांचं ओपन राहिलेलं एवढ्या सकाळी, त्यामुळे आपण चहा घेणारे आणि लगेच निघणारे. आणि सॉरी, चहा आणि पोहे घेणारे आणि लगेच निघणारे. ओके, चहा नाही. अरे नाश्ता झालेला आहे. पप्पा कसा होता नाश्ता? नाश्ता होय, हा चांगला होता. फक्त सांबर नव्हतं ना? ठीक आहे, आमच्या पप्पांना सांबर आवडतं. सांबर, हा, त्यांना बाहेर आलं की सांबरच पाहिजे. म्हणजे माझ्या एवढंच त्यांना खाण्याची आवड आहे, पण बाहेर आल्यानंतर जरा जास्तच. चुकला, त्यांची एवढी तुला खाण्याची. हा सॉरी, त्यांची एवढीच मला सुद्धा आवड आहे खाण्याची. ठीक आहे, चला निघालो. अजून किती वेळ दाखवते? मे बी 2 तास दाखवते अजून. 2 तास. हां, सो आपण 2 तासात पोहोचू आपण त्या ठिकाणी. पण पावसाने लय जीव खाल्लाय, पण नको आलाय पाऊस. नको झालाय पाऊस. हां, इकडं काय अख्ख्या महाराष्ट्रभर पाऊस चालू आहे कंटिन्यू. आपण पावसात नाही निघालो रे, पाऊस आपल्यासोबत निघालाय. पाऊस आपल्यासोबत निघाला असं वाटतंय. कारण की फार ह्या वेळेला कोण करतं. एप्रिलमध्ये पावसाळा चालू आलाय, तो अजून चालू आहे. मित्रांनो आम्ही निघालोय 4 जण बरोबर. ओमकार, मी, आई आणि पप्पा. पण युजली आमच्यासोबत असतो श्रीकांत बरोबर. वी आर द 3 मस्केटियर्स म्हणू शकतो, किंवा 3 बंदर पण म्हणू शकतो. आणि आम्हाला असं वाटतच नाहीये की आम्ही श्रीकांत, ओमकार आणि मी चाललोय फक्त विदाऊट श्रीकांत. का माहिती आहे का? हे बघा, सकाळी कॉल लिस्ट बघा फक्त. सकाळी 7:40ला आम्हाला कॉल आलता श्रीकांतचा, त्यामुळे आम्हाला काय वाटतच नाही की आम्ही चाललोय म्हणून. कॉल द्यायचोच राहते श्रीकांतचे, पण तो किस्सा तो वेगळाच झाला. म्हणजे त्याचे पप्पा म्हणजे काकांना जायचं होतं बालाजीला, ठीक आहे, बाय ट्रेन. पण ट्रेनचं तिकीट कन्फर्म नव्हतं, म्हणून मग ते ट्रेनने नाही गेले. सो त्यांच्या यंग ओल्ड एज ग्रुपने एक निर्णय घेतला की आपण जाऊ फ्लाईटने. सो ते पुणे विमानतळावर गेले. मग तिथून चेन्नईचं तिकीट वगैरे काढलं, सगळं झालं. पण त्यांची बॅग राहिली इकडेच. आणि ते आत्ता कळलं की श्रीकांतला फोन आला त्यांच्या पप्पांचा की बॅग तर पुणे एअरपोर्टला राहिली आहे. अरे बापरे, मग त्या कसं करायचं, काय करायचं? त्यामुळे ओमकारला फोन आला की बाबा हे असं झालंय, कसं करायचं. अँटिक म्हणजे नाही का, आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे की ते होऊ शकतं श्रीकांत सोबत, कारण की जेठालाल सारखी लाईफ आहे, दररोज काही ना काहीतरी होत असतं. सो दिस इज नॉर्मल फॉर अस. म्हणजे भेटेल बॅग वगैरे भेटेल, पण आता माहीत नाही ती कशी भेटेल. पण डेफिनेटली तुम्हाला अपडेट करेल की बॅग भेटली की नाही.
असं आहे आमचं श्रीकांत. हा श्रीकांत श्रीकांत अँड फॅमिली. नादच कोण आहे. तर आता काय का आता ओमकार गाडी चालवते, ओमकारलाच फोन आलता. तर असं ओमकारला वाटलं की श्रीकांत म्हणेल की आता जिकडं तिकडे ना तिथून जावा पुणे एअरपोर्टला आणि तिथून बॅग घेऊन या, असं वाटलं. पण नाही म्हटला, थँक गॉड. नाही आपण लोकेशनच लांबची सांगितले ना की डायरेक्ट खूप त्या लांब आहे. स्पॉटला आहे आम्ही. की जाऊच नाही शकत. पण लय डेंजर मस्त. पण एकदम नाही का आमची झोप वगैरे होती ना, टाकी उडाली डायरेक्ट झोप. सगळ्यांची झोप उडाली, सगळ्यांची झोप उडाली. भारी वाटलं मग, असं थोडं एंटरटेनमेंट झालं, मजा आली. श्रीकांत सॅल्यूट सॅल्यूट श्रीकांत तुला. आणि खरंच मिस करतो श्रीकांत तुला खूप ट्रिप वरती. अरे पण तो सोबत असताना तर काय म्हणला असता, चला तिकडे जाऊन येऊ. नाही चलाच, चला बॅग घेऊन, बॅगच घेऊन येऊ आपण. तो काय म्हणला असं, जाऊ दे यायचं जायचा खर्च मी अजून एक्स्ट्रा देतो, पण चला आधी बॅग घेऊन आपण मग जाऊ, नंतर जाऊ. हा पण भारी भारी श्रीकांत आणि फॅमिली मस्त. आणि बघ कुठपर्यंत आले. अरे बापरे काका, एन्जॉय करा, दर्शन घेऊन या मस्तपैकी आणि प्रसाद पण आणा. आम्ही पण एवढा पावसाचा एवढा झालाय ना, एवढं पाणी आहे रोडच्या लेवलला, पाणी आहे रोडच्या लेवलला मित्रांनो, रोडच्या लेवलला पाणी आहे मित्रांनो. शपथ म्हणजे बाहेर बघू शकता ते जे निळं सार आहे ना, आकाश नाहीये, आकाश आणि पाणी दोन्ही एकत्र झालेले आहे. शपथ बघा ना पूर्ण, अरे पाणी एवढं ह्या इकडं कधी पडला नाही पाऊस एवढा झालाय, त्याच्यामुळे पाऊस पाणी आलं एवढं. एवढं पाणी आहे. इथल्या लोकांचा 5 वर्षाचा पाणीचा विषय संपला. हा काही टेन्शनच नाही आता. मग काय तर. अरे मला वाटलं तर आमच्या गावाला तर मजा देणार आहे. हा मजा म्हणजे काय सांगू, जिकडं भाई ऊन नुसतं ऊन आणि तिकडं सुखा. एक दिवस पाऊस पडू दे ना, अख्खं रोड जाते. हा सुका दुष्काळ, म्हणजे जिकडं सुका दुष्काळ असतो तिकडं ओला दुष्काळ झालाय. एवढं पाऊस पडलाय यावेळेस, म्हणजे खरंच खूप जास्त पाऊस पडलाय. आणि त्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांचे शेतं वगैरे वाहून गेलेत. त्यांना अजूनही नुकसान जे झालेत, नुकसानग्रस्त लोकांना अजूनही काही जास्त भेटलेलं नाही असं आपण म्हणू शकतो. पण डेफिनेटली मी जाणून घ्यायचा प्रयत्न करणार तिकडं, जर शेतकऱ्यांनी 70,000 कोटी मधले थोडे कोटी वापरा म्हणा. हा खरंय, खरी गोष्ट आहे, वापरायला पाहिजे का आता. ठीक आहे असो, जाऊ पुढे आता. हा काय त्याला म्हणतात पार्सलला हा बॅगजोड होती ना, मग त्याच्यामध्ये पॉवर बँक गेला, मला लक्षातच आलं नाही. आणि ती बॅग आहे ना त्यांनी टाकलीच नाही मग याला. अहो मग तुम्ही जेव्हा एअरपोर्टला होते ना काका, तर तिथं ती एअरलाईन असते ना त्यांची, जेव्हा तुम्ही चेन्नईला जेव्हा पोहोचले ना एअरपोर्टला, हा हा तेव्हा तुम्हाला कळलं ना की तुमची बॅग नाही आली म्हणून. हा हा मग त्यांनाच तिथं म्हणायचं ना की का नाही आली, पॉवर बँक होतं तर काढून घ्यायचं. त्याच्यामध्ये पॉवर बँक होता, त्यामुळे ते आम्ही टाकलीच नाही. आणि तुम्हाला जर पाहिजे असेल हा तर तुम्ही उद्या सकाळी परत रात्रीच्या वेळी विमान लेट होतं ना परत दुसऱ्या दिवशी, हा त्या टायमाला या आणि ती बॅग घेऊन जा. नाही तर मग म्हणलं आम्ही तिरुपतीला चाललोय, परत स्वतःच काय येणार रिटर्न. दादा 50 किलोमीटर आहे, 5 तास लागतात. विषय तोच आहे. आपण आता हे बघा इकडे थांबलो पेट्रोल भरायला. ठीक आहे, पेट्रोल म्हटलं असावं 1000 रुपयाचं पेट्रोल ॲटलिस्ट टाकून ठेवू आपण, कारण की लागावं. कारण की काल रात्री आपण केला होता गॅस फुल, आत्ता झाले जवळपास 150 किलोमीटर केले आणि अजून 3-4 कांड्या उरलेले आहेत. तरी म्हटलं पेट्रोल असावं. नंतर पुढे ना आपल्या मराठवाड्या एरियामध्ये गेलं ना की CNGची आबळच, भेटलं तर भेटलं नाही तर नाही, असा विषय. लेट्स गो मित्रांनो. हा दर तुला आला फोन, कोण झाला मामा श्रीकांत. हॅलो ठीक आहे चला कमॉन. झालं 1000चं पेट्रोल भरलेलं आहे मस्तपैकी. आता गाडी जाऊ दे निवांत. काय प्रॉब्लेम नाही. बोल ना. तुम्हाला मित्रांनो म्हणलं होतं, हे बघा फोन चालू आहे श्रीकांत रावचा. काय एवढा अरे विषय. अंडरवेअर तर पाहिजे का नाही, वरती कपडे जाऊ दे, न राहिलं ओ काकी, ओ काकी, काय कसं चाललंय जेठालाल लाईफ. काय याला जरा कधी पण सुचतं. अहो तो ब्लॉग काढतोय, ब्लॉग चालू आहे ब्लॉग. बघ की आता याला म्हणून म्हटलं याला काय म्हणू. काय नाही याला आला ना की धरून हा ना याला घरी.
याचा एन्जॉय वेगळा ठेवावा. काकी काकी अहो एवढं हसायला आलं ना, काय सांगू तुम्हाला. बॅग भेटेल हो, बॅग भेटेल त्याचं काय नाही, बॅग भेटेल पण अख्ख्या गाडीमध्ये काय करतो गेलेले कपडे नको का माणसाला खाणं अहो पिणं जाऊ दे, सगळं नवीन घेऊ नवीन घेऊ. खाणं पिणं रे असं म्हणतो. हा ते झालं म्हणा. बाहेरचं लय नाही ना खात ती. अरे हा दिवाळी नाही का. बाहेरचं लय नाही. दिवाळी बी मरू दे रे, पण बाकीचं काय नको बाय नको आपलं खाणं पिणं लय अवघड होतं. ठीक आहे, जाऊ दे काय नाही, होईल सगळं नीट. एवढा विचार नाही करायचा. श्रीकांत फक्त पाठवलं सांगितलं त्याच होऊन जाईल, भेटून जाईल. गोळ्या औषधं राहिली सगळंच राहिलं, पुढे गेली. पप्पा मला एक सांगा, आपल्याला तुम्हाला लालपरीच बरी आहे ना एसटी? हे नको नाही वाटत, चांगलं वाटत बरं गाडी काय लालपरी काय नाही, आपल्या गाडीत बरं नसं वाटत ना. खरं सांगा. चांगलं वाटतं हा नक्की चांगलं वाटतं नाही तेव्हा म्हणतात नाही मी ते ह्याने जायचे, बसने जायचे लालपरीने. लालपरीच आपली ना, फ्री आहे ना सगळ्यांना म्हणत. ते बी फ्री हे बी फ्री. इकडे बाई आपल्याला आतापर्यंत ठीक आहे 2 टोल लागलेले आहेत, एक खेड शिवापूरचा आणि एक धर्मापुरी म्हणून समथिंग आहे. रस्ता छान आहे त्यामुळे टोल द्यायला पण काय हरकत असं वाटत नाही, मस्त रोड आहे. जिकडे रस्त्याला म्हणजे गैरसोय होते ना तिकडे असं वाटतं का द्यायचा टोल. मित्रांनो आपल्याला इथं जायचंय, हे जे मंदिर दिसते ना इकडे जायचं आपल्याला. आपण पोहोचू अजून एक 15 मिनिटामध्ये आपण तिथे असणार आहे. मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहे शिखर शिंगणापूर मंदिराच्या इथे. तर तब्बल आपण किती आज 5:15 5:30 निघालो होतो आणि नाश्ता वगैरे करून आपण डायरेक्ट प्रॉपर पोहोचलेलो आहे शिखर शिंगणापूर मंदिराच्या इकडे. आणि इकडे जस्ट गेटला आहे ना 50 रुपयाची पावती आपल्याला फाडायला लागली बस. मग जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन ओनली, बाकी काही विषय नाही. जाऊयात आता आपण दर्शन करूयात, बाकी काय. आता लागलो लाईनीला शिखर शिंगणापूरच्या महादेवाचं दर्शन घ्यायला. थांबलो आता. लेट सी पुढे किती आपल्याला उशीर होतोय. जायचं तर आहे नो डाऊट, पण किती उशीर होते बघूया. मित्रांनो फायनली शिखर शिंगणापूरचं दर्शन झालेलं वर लागून अर्धा तास थांबून दर्शन घेतो. वीक नाही पप्पा, स्ट्रॉंग आहे. फायनल दर्शन झालं. चला 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 पप्पा. आमच्या पप्पांनी दर्शन घेतले बाबाई, तासभर थांबून. हा पप्पा मग काय करायचं. हा भारी. दर्शन वगैरे झालेलं आहे, निघूयात आता आपल्या परतीच्या नाही दुसऱ्या स्पॉटला जायचं आपल्याला. पण चला लवकर चला, आता आहे ना लय गरमी आली. आता फायनली दर्शन झालेलं आहे आणि खूप छान असं दर्शन झालेलं आहे. बरं काही इम्पॉर्टंट बोलायचं आहे पण मी नंतर बोलतो. जरा थोडंसं आता रिलॅक्स होत्या मग बोलतो. मित्रांनो तर तुम्हाला जस्ट तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपल्याला खाली जर आपण गेलो म्हणजे शिखर शिंगणापूरला आल्यानंतर खाली आपली गाडी अडूनच आपल्याकडनं 50 रुपये घेतले जातात. हे ग्रामपंचायतीचे कार पार्किंग आणि स्वच्छता वगैरे त्याचे 50 रुपये हे घेतले जातात. दॅट इज फाईन. आणि वरती गेल्यानंतर परत जर आपली गाडी आहे तर वरती श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले सातारा यांचं खाजगी देवस्थान म्हणून इथं लिहिलेलं आहे. शिखर शिंगणापूर तालुका मान जिल्हा सातारा यांचे खाजगी देवस्थान आणि याचे पण 50 रुपये घेतलेले आहेत. तर याच्यावरती लिहिलेलं आहे देवस्थान व अन्नछत्र विकास कामाकरिता. आता कितपत हे बरोबर आहे काहीच आयडिया नाही आहे, पण तुम्हाला जर माहिती असेल तर सांगा. पण मला तर काही योग्य वाटत नाही. जर तुम्हाला घ्यायचे ना तर ते एकाच ठिकाणी डायरेक्टली त्यामध्ये ॲडिशन करून घ्या, डबल नका. एवढंच माझं म्हणणं आहे. ठीक आहे.
मित्रांनो आता मग असे ना आईने नाश्ता केला नव्हता मग अशी आईने नाश्ता केला नव्हता सो आई म्हणली आता मला काहीतरी खायचं सो वडापाव खायला थांबलेलो आणि ठीक आहे आता खायचं वडापाव खाऊ थोडाफार कारण की जेवण आपल्याला करायचं नेक्स्ट स्टॉप म्हणजे जिथे नेक्स्ट डेस्टिनेशन आहे त्याच्या नंतर का नरत नाही म्हणून मित्रांनो हा नॉर्मल द्या मोठी द्या नॉर्मल द्या आपल्याला आहे ना जर म्हणजे पुणे मुंबई याच्या मेट्रो सिटी सोडल्यानंतर आपल्याला काही जोशी वडे वगैरे सगळीकडे भेटणार नाही आहे सो आपण छान आहे वडापाव खाऊयात समजून घ्या चांगलं आहे वडापाव खाणं गरम वडापाव चांगला आहे वडापाव खरंच वडापाव गरम चांगलं आहे आमच्या पप्पांना बाहेरची कुठली वस्तू आहे सगळी चांगली वाटतं नाही वडापाव खरंच चांगला आहे आता जस्ट आपला ओंकार आहे ना ओंकारला म्हणजे एक आठवण आली आपण आता वडापाव खात होतो बरोबर तर म्हणलं की इथं जोशी वडेवाले भेटणार नाही हा 100% भेटणारच नाही आहे कारण की थोडंसं बाहेरनंतर त्याच्या प्राईस पण कमी असतात आणि आपण थोडं प्रॉपर मराठवाडा एरियाकडे चाललेलो आहे आणि त्याचा रेट पण कमी असणार आहे 10 रुपयाला वडापाव होता तर त्याच्यामध्ये जस्ट एक म्हणून गेला ओंकार की आप्पा म्हणायचे बाहेर जर गेलं ना आपलं घर सोडून मिळेल ते अमृत येस तर हे त्यांचे म्हणजे काय म्हणतात बोल होते तेवढं फक्त एक त्यांनी शेअर केला म्हटलं येस दॅट इज व्हेरी गुड पॉईंट आणि ॲक्च्युली सगळ्यांनी ते मानलं पाहिजे रस्ता भाई मित्रांनो काय रस्ता आहे एक नंबर म्हणजे सुपर अशा रस्त्यांसाठी टोल द्यायला पण काय वाटत नाही एक नंबर ज्या डेस्टिनेशन चाललोय ना डेस्टिनेशन कळेल तुम्हाला पण एक सुपर्ब काय शब्द नाही असा रस्ता आहे भारी मख्खन गाडी आहे ना त्या स्पीडच्या अजिबात खालीच नाही आहे स्पीड आहे ना तुम्हाला पण त्या स्पीडच्या खालीच नाही अजिबात एक नंबर फायनली मित्रांनो आता वाजलेत 1:19 आणि आपण आता पोहोचलेलो आहे जवळपास त्या लोकेशनला म्हणजे दुसऱ्या लोकेशनला तिथे आपण चाललो आहे ठीक आहे चला माऊली चला आणि त्यात आता ऑनलाईन पण बंद आहे